हॅलो ऑल माय यूट्यूब फॅमिली, कसे आहेत तुम्ही सगळे? आम्ही तर एकदम मजेत आहोत. तर आजचा व्लॉग सुरू केलेला आहे मी आहे कोमल. तुम्ही पाहत आहे कोमल रंगारी व्लॉग. तर सकाळी 6 वाजतापासूनचे आजची रुटीन मी सुरू केलेली आहे. सर्वात आधी मी हे सगळे जे भांडे माझे होते, मी काल रात्री घासून ठेवलेले होते, ते एकदाचे भांडे ठेवून देते सगळे ट्रॉलीमध्ये आणि मग लागते पुढच्या कामाला. म्हणजे मुलांची स्कूल आहे, यांचं ऑफिस आहे, तर त्यांच्या सगळ्यांच्या आधी मी लंच तयार करून घेते. आणि मग मला खूप सारे कामं आहेत नंतरचे, पण ते सगळे केल्यावर म्हणजे की मला आज पूर्ण घराची साफसफाई पण करून घ्यायची आहे. तर पाहूया आता किती वेळ लागते मला म्हणजे मी कशी आज पूर्ण दिवस कामात घालवणार आहे तेच पाहू आता सगळं काही. तर सर्वात आधी हे सगळे भांडे वगैरे ठेवून झाल्यावर आहे ना, मी काल म्हणजे माझ्या मिस्टरांनी भाजी वगैरे आणून दिली होती, कारण आम्ही आत्ताच गावावरून आलो. तर आम्ही सॅटर्डेला घरी पोहोचलो. संडेचा दिवस भेटला होता एक, तर त्या दिवशी यांनी भाजीपाला थोडासा आणून दिला होता. मेथीची भाजी, चवळीची भाजी, त्याचबरोबर थोडीशी भेंडी, पालक, आलू, कांदे, टमाटर, मिरची. तर हे जे बेसिक होते ते सगळं आणून दिलं मला. आणि बाकी खूप साऱ्या भाज्या नव्हत्या आणल्या, जेवढ्या ते घाईघाई त्यांना भेटल्या तेवढ्या आणून दिल्या होत्या. आज मी बनवत आहे चवळीची भाजी. काल तोडताड पण करून ठेवली होती. आणि हे सगळे कामं करायला म्हणजे गावावरून आल्यावर एकतर आपल्याकडे कामं भरपूर राहतात. अनपॅक केलं होतं सगळं, बॅग वगैरे मी सगळं काल मी ठेवून दिलं होतं. ते तर ब्लॉग तुम्ही पाहिलंच असेल. आणि आता मग त्याच्यानंतर पुन्हा वेळ काढून मी भाजी वगैरे तोडत बसली होती. ते तोडून ठेवली म्हणून आज मला आरामात स्वयंपाक करायला इझी होऊन गेलं. नाहीतर मग विचारच करत बसली असती काय बनवू लंचसाठी. तर इथे स्वरीतची आंघोळ झाली होती आणि त्याला खूप थंडी लागत होती सकाळी, त्याच्यामुळे ना तो थोडासा हात शेकायला आला होता. आणि मला म्हणतात गॅस थोडीशी वाढव, त्याच्याने थोडंसं असं कोझी फील करेल. आणि इकडे काव्यानं आंघोळीला गेला आहे पप्पांसोबत. तर मी स्वरीतला म्हणत होती की थोडंसं लवकर तयारी करून घे, थंडी वाजत आहे तुला. तर कारण तो आहे थोडासा टाईमपास करत राहते. टाईमपास म्हणजे की हळूहळू करते कामं आपले. तर मी त्याला तेच म्हणत होते की फक्त आरशासमोर उभं राहून पाहत नको राहू स्वतःला की मी कसा दिसत आहो. तू पटकन तयारी कर, कपडे घाल, स्वेटर घाल. आणि इकडे काव्यांची पण आंघोळ झाली होती, तर तो पण आला. आणि मी तेच पाहायला गेली होती की किती वाजले आहे, आता किती वेळ आहे. मग याच्या पप्पाला पण आवाज दिला की थोडंसं लवकर करा, वेळ होऊन राहिलं. इकडे भाजी वगैरे झाली होती माझी. आणि इकडे कणिक भिजवून मी पोळ्या करायला लागली होती. आणि उठल्याबरोबर मी भांडे वगैरे ठेवते. रात्री रोज भांडे घासून झोपते मी. एकही दिवस म्हणजे असं नाही की आज सोडून दिलं काम, तर उद्यासाठी कसं असते ना, मग दुसऱ्या दिवशी खूप भांड्यांचा पसारा असतो. आणि मेन म्हणजे मुलांचे डबे, यांचा डब्बा, तर सगळे डबे मग सकाळी घासून घ्यायला वेळ नाही राहत. आणि घासल्यावर पुसायचे, मग ओले राहतात ना भांडे सगळे. त्याच्यामुळे मी रात्री 11 वाजले किंवा 12 वाजले तरी मी रोज रात्री भांडे घासूनच घेते. आणि मग सगळ्यात पहिलं नाही का काम मी काय करते, कणिक भिजवून घेते. कारण कणिक मळवायला खूप वेळ जातं. कारण कसं आहे सकाळी उठून हात थोडासा स्लो चालते, त्याच्यामुळे मग माझी इच्छा नाही होत जास्ती. तर मी काय करते म्हणजे थोडा वेळ जास्ती राहते, उठून कामाला लागायच्या आधी कणिक मळवून घेते. ते आरामात आपली मळते पण, म्हणजे ती चांगली चिकते तोपर्यंत आपलं इकडे भाजी वगैरे कापकूप करणं, कांदा, टमाटर, जे काही आपलं कापाचं राहते ते सगळं भाजी फोडणी देतपर्यंत चांगली तिला पण वेळ भेटते कणकीला. आणि मिस्टरांचं काय आहे ते साध्या पोळ्याच खातात टिफिनवरती पण. म्हणजे त्यांना असं तेलाचे पराठे किंवा तुपातले पराठे नाही आवडत. तुपातले आवडते पण टिफिनसाठी नाही खात, कारण ते थंड झाल्यावर नाही छान वाटत. पण मुलांना मी नेहमी तेलाचे पराठे करून देते टिफिनसाठी, कारण थोडीशी सॉफ्ट राहतात आणि त्यांना म्हणजे सवय आहे. एकदम ड्राय पोळी नाही खात ते, एकदम साधी. तर इथे सगळं माझं इथपर्यंत किचनचं काम झालं होतं. म्हणजे लंच वगैरे तयार झालं आहे. आणि सगळ्यात आधी मी हे थोडंसं गॅस, ओटा आणि हे सगळं क्लीन करून घेते. कारण की इकडे पीठ वगैरे खूप माझं पसरते माझ्या हाताने, तर त्याच्यामुळे मी काय करते, आधी क्लीन करते आणि मग टिफिन घेते सगळ्यांचे भरून घ्यायला. आणि जेव्हा मी मुलांची टिफिन पॅक करते तेव्हाच त्यांचं पण टिफिन पॅक करून घेते. कारण कधी कधी यांना लवकर निघायचं राहते, त्याच्यामुळे मग वेळेवर अशी घाई गडबड नाहीच व्हायला म्हणून मी टिफिन सगळ्यांचं एकत्रच पॅक करून घेते. आता वेळ होऊन राहिला आहे. आता खूप दिवसानं म्हणजे 15 दिवसाचं गॅप झाला आहे मुलांचं. तर पटापट आता आपल्या तयारीत होती की लवकर यांचे
झालं पाहिजे रेडी सगळं. आणि त्यांना थोडंसं ना एक पराठा खायला म्हटलं होतं मुलांना, पण ते दोघंही मनाई करत होते, दूधही प्यायला तयार नव्हते. तर मी काय केलं ना, एकाच पराठ्याला सॉस लावला आणि अर्धं त्यांना कट करून दिलं होतं की दोघंही जण थोडं थोडं खाऊन घे बा. कसं ना एकदम उपाशी पोटाने स्कूल गेले ना तर मला बरं नाही वाटत, भीती वाटते की कधी असं नाही झालं पाहिजे की उपाशी पोटी गेले, मुलांना काही कमी जास्त तब्येतीचं वाटलं, चक्कर आली किंवा काही नाही का. त्याच्यामुळे ना मला त्या गोष्टीची खूप भीती वाटते. आणि मग मी आहे ना थोडीशी घाई गडबड म्हणजे त्यांच्या मागे लागून राहते, थोडंसं खाऊन घ्या म्हणजे आपलंही मन समाधान होते की ठीक आहे, थोडंसं 2 घास तर गेले पोटामध्ये. आणि आहे ना मी स्वरितला थोडे थोडे कामं सांगत राहते सोबतच की पाण्याची बॉटल वगैरे भरून घेत जा म्हणून. कसं असते ना, त्यांचे कामं पण थोडेफार त्यांना आले पाहिजे. आता स्वरितला तर कोणतेही कामं सांगायची गरज नाही, म्हणजे आपली आंघोळ तयारी, व्यवस्थित कपडे घालणं, तयारी करणं, केस करणे, ते सगळे कामं तर तो स्वतः करते. फक्त आता काव्यांचंच राहते की त्याला सगळं काही करून द्यावं लागते, त्याची आंघोळ तयारी आणि त्याला कपडे घालून देणं हे सगळं आहे ना. हो मागेच नाही ते तिकडेच नाही स्प्लेंडर. अच्छा जा ना तुम्ही पटकन, चाबी नाही लावली. थांबू का खाली पोरांना घेऊन? आज ना काय झालं ना, आम्ही आपल्या वेळेवरच गेलो होतो खाली, पण ना बस लवकरच येऊन गेली होती आणि त्यांना माहिती नव्हतं ना की आम्ही आलो म्हणून परत. त्याच्यामुळे आहे ना ते आमच्यासाठी काही थांबली नाही आणि आम्हाला इकडे काही माहिती झालं नाही. आता पाहते यांच्या पप्पांना सोडून द्यायला लागेल यांना स्कूलमध्ये. ये इकडे साईडला ये तक्षू, ये इकडे ये साईडला. तर पहा असं सुद्धा होते, म्हणजे आपण किती वेळेवर आपले कामं केले तरीही ना बस आज मिस झाली. त्याच्यासाठी मी सांगत होती मगाशी की जेव्हा मुलांचे डबे पॅक करते मी यांचेही डबे पॅक करून ठेवून देते, म्हणजे जेणेकरून अशा वेळेस आहे ना त्यांचं पटकन डबा घेतला आणि निघालं. म्हणजे असं नाही की डबा पॅक करायला पण 2-3 मिनटं वेळ लागलं तर अशा वेळेस असते ना की 2-2 मिनटंही महत्त्वाची असते आणि आपल्याकडे वेळ नाही राहत. आणि मेन म्हटलं तर काय आहे ना, मुलांच्या स्कूलचं गेट आहे ना 8 वाजता बंद करतात आणि त्याच्या आधी आपल्याला पोचायला लागते स्कूलमध्ये मुलांना घेऊन. आणि मग इथलं ट्रॅफिक म्हणजे भयानकच राहते तिथे, म्हणजे कधी ट्रॅफिक लागेल आणि कधी उशीर होईल त्याचं काही सांगताच येत नाही. म्हणून आहे ना सगळे महत्त्वाचे हाताहातातले कामं सोडून आहे ना पहिले निघावं लागते घरून. ॲक्च्युली ड्रायव्हरला माहिती नव्हतं की आजपासून मुलं जॉईन करणार आहे, बस वगैरेमध्ये येणार आहे. त्यांना माहिती असतं तर ते थांबलेही असते. आणि दुसरी गोष्ट असं होती ना की आमच्या सोसायटीत मुलगी जाते ना, सेम स्कूलमध्ये आहे, सेम बसमध्ये आहे, तर तिच्याही पॅरेंट्सला नव्हतं माहिती. ते पण म्हणत होते जर आम्हाला माहिती असतं तर आम्ही कॉल केलाच असता तुम्हाला, बस गेली नसती. तर ठीक आहे, एखाद्या वेळेस असंही होते. आणि आज यांना ब्रेकफास्ट वगैरे करायला काहीच भेटलं नाही, पटकनच गेले ते मग मुलांना घेऊन. आणि हो वेळेवर पोहोचले पण होते, कॉल पण आला होता त्यांचा की ते पोहोचवून दिलं मुलांना आणि ते पण मग तिथून निघाले. आणि एक तर काय ना स्कूलवरून यांना नाही का थोडंसं लांब पडते ऑफिसला जायला, भरपूर म्हणजे असं उलटं शिदं फिरल्यासारखं होऊन जाते, 2-3 आगाऊ चक्कर होऊन जाते त्यांची. म्हणून ना ते यांना अवॉइड करतात की बस वगैरे कधी मिस नाही झाली पाहिजे आणि सोडून द्यायचं काम नाही पडलं पाहिजे स्कूलपर्यंत. पण ठीक आहे, असं होणारच आहे कधी ना कधी तर. अच्छा हे सगळे गेल्यावर आहे ना मग मी नंतर आरामात वरती आली, थोडा वेळ बसली आपला व्लॉग एडिट करतपर्यंत आणि मग लागली आपल्या कामाला. आणि मला काही सुचतच नव्हतं की कामं आता कुठून सुरू करून घेऊ म्हणून, कारण सगळं घर खराब होतं, खूप जाड्या वगैरे लागलेल्या होत्या. मग मी या बेडरूमपासूनच सुरुवात केली. आणि काय आहे ना आजकाल असे सिलिंग इतके उंच उंच असतात त्याच्यामुळं हात तर काही पुरत नाही. त्याच्यामुळं आपल्याला काय करायला लागतं, स्टूल घेऊन वरती चढून मग झाडून घ्यायला लागते आणि मग इकडचं झाडून झाल्यावर पुन्हा खाली उतरा, स्टूल सरकवा, पुन्हा तिथे चढा, पुन्हा झाडा, मग पुन्हा उतरा, असं करता करताना पाठ कंबर खूप लागून जाते. आणि काय आहे ना खूप दिवसानंतर मी आज इतकी डीप क्लिनिंग करत आहे, म्हणजे भरपूर गॅप झाला होता, एवढी डीप क्लिनिंग नव्हती केली. आणि कसं असते ना आज काम केलं तर केलं, म्हणजे एकदम असं खंबीरपणे, नाहीतर काय ना आजचं काम उद्याचं काम परवा असं करत राहिलं ना मग नाही का ते कामं करायची इच्छा पण नाही होत. आणि मग असं वाटतं की जाऊ दे आता पाहून घेऊ, कधीतरी करून घेऊ. त्याच्यामुळं मी म्हटलं नाही हे तर असं झालं नाही पाहिजे, आपल्याला कामाला लागायचंच आहे कसंही करून, इच्छा हो की नाही हो पण करून घ्यायचं आहे. मग काय ना
आज पूर्ण दिवस गेला माझा, पूर्ण दिवस या कामातच. म्हणजे एवढं साफसूफ करायला, म्हणजे माझं घर इतकं चकाचक चमचमीत म्हणजे असं चमकत होतं घरातले कामं झाल्यावर. त्याच्यामुळे आहे ना मी आहे ना 2 दिवस काही ब्लॉग अपलोड करू शकली नव्हती, कारण इतकी जास्त थकून गेली ते सगळे कामं करून करून. मग माझं इतकं अंगपाय वगैरे पण दुखायला लागलं. त्याच्यामुळं मला असं ताप आल्यासारखं कणकण नाही का, तसं होत होतं. त्याच्यामुळं मी 2 दिवस गॅप पण घेतला. मी म्हटलं चला पहिले रेस्ट करून घेते, त्याच्यानंतर मग आहे ना आपलं बाकी सगळे कामाला लागेल. आणि आता ठीक आहे तब्येत, तर त्याच्यामुळे आहे ना आज तुमच्यासोबत मी आपला आजचा ब्लॉग शेअर करत आहे. आणि घर खूप बढिया सुंदर चकाचक झाला आहे. तर आजचा हा ब्लॉग आहे ना पूर्ण दिवसभराचा होता. त्याच्यामुळे आहे ना काय आहे ना एकाच व्हिडिओमध्ये, एकाच ब्लॉगमध्ये मी एकच म्हणजे असं पूर्ण दिवसाचं अपलोड करू शकत नाही, म्हणजे शेअर नाही करू शकत. तर मी हे आहे ना पार्ट 1 पार्ट 2 अशा पद्धतीनं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही पाहायला विसरू नका. आणि इकडे ना माझं बेडरूम आणि मग हॉल हे 2 रूम पूर्ण क्लीन झाली होती, म्हणजे जाड्या वगैरे झाडून झाल्या होत्या. आणि आता इकडे आली आहे ना बाहेरच्या साईडला, दरवाजाच्या मेन डोरच्या बाहेर. तर इथे भयानक धूळ होती, म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही. बाप रे, म्हणजे वरती सिलिंगपासून तर जे बाजूला ग्रिल वगैरे लागून आहे त्या गेटजवळ बापा म्हणजे खूप धूळ होता. तर ते आहे ना म्हणजे मला नाही का ते एवढ्या मोठ्या बेडरूमला किंवा हॉलला जेवढा वेळ नाही गेला ना साफसफाई करायला, तेवढा वेळ लागला मला एवढीशी ही जागा साफ करायला. खूप भयानक धूळ होती इथे. आणि ओपन एरिया आहे ना इकडचा, पूर्ण ग्रिलमुळे आहे ना ते खूपच धूळ येते बाहेरची. त्याच्यामुळे आहे ना मी म्हटलं ठीक आहे, हे पण करून घेतलं. आणि तिथे बाहेरचे नाही का फुलं वगैरे नाही का तोरण होते ना, ते सगळे मी काढून घेतले, ते पण धुवून टाकते. एक तर ते धुवून क्लीन करून मग त्याला लावून घेऊ आहे ना. मग काय ना एक म्हणजे ते धुळे त्यानं खूप काळं कुट्ट झालं होतं. आणि इकडे ना तशी काही थंडी खूप जास्ती नाही आहे, म्हणजे खूप जास्ती काहीच नाही आहे थंडी. नॉर्मल कपड्यावर पण आम्ही राहू शकत आहोत. जेव्हा की आहे ना आम्ही आतापर्यंत महाराष्ट्रात होतो तर तिथे तरी भयानक थंडी होती, म्हणजे भयानक नाही पण होती, बरीच थंडी होती की मुलांना स्वेटर वगैरे पण घालून देत होती. आणि थोडंफार संध्याकाळ झाली तर मला पण थंडी वाजायची. पण इकडे अशी काही थंडी पण नाही आहे आणि असं वाटत पण नाही की थंडीचं म्हणजे असं वातावरण आहे म्हणून इकडे. अस्सल थंडी तर माहिती आहे का दिल्लीची असते, म्हणजे बापरे काय थंडी असते तिकडे. आणि जेव्हा माझी पहिली थंडी होती तर मी तर बापरे इतकी परेशान झाली होती त्या थंडीच्यानी. मला समजतच नव्हतं की इकडे अशी कशी थंडी पडते. आणि ते पण मी म्हणजे जेव्हा माझी पहिली थंडी होती ना दिल्लीला, तर ऑक्टोबर महिन्यापासूनच थंडी पडायला लागली होती. आणि नाही का मग मी तेव्हापासूनच असं जॅकेट वगैरे घालायची ना, तर मला सगळे पण हसायचे की आत्तापासून हे जॅकेट घालत आहे. नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फरवरीमध्ये तू काय करणार, म्हणजे तू तर बिलकुल अशी रजाईच्या बाहेर नाही निघणार, ब्लँकेटच घेऊन राहशील अंगावर. तर नाही का खरं म्हटलं ना म्हणजे माझ्याने काही खूप थंडी सहन होत नाही, पटकनच मला थंडी लागते, तर मग पटकन गरम कपडे घालून घेते. आणि माझं कसं होतं ना स्वभाव आधीपासून, लग्नाच्या आधी पण, म्हणजे मला शो ऑफ करायची सवय होती. शो ऑफ इन द सेन्स म्हणजे थोडीशी थंडी वाजली की घातलं स्वेटर मस्त आणि स्टाईल मारलं, सगळे हसायचे की झालीची थंडी सुरू झाली आहे, थंडी सुरू म्हणजे आपल्याकडे थंडीची सुरुवात झाली आहे असं नाही का. ते घरचे मला चिडवत असायचे नेहमी. मग नाही का जेव्हा दिल्लीची थंडी पाहिली मी तर बापरे मी खूप कंटाळली होती त्या थंडीपायी. आणि नाही का जेव्हा आहे ना मला आठवते मला माझ्या घरमालकींनी पाहिलं होतं जॅकेट घालून ऑक्टोबर महिन्यात, तेव्हा ते इतकी हसली मला पण थोडी बापरे हिला आत्तापासून एवढी थंडी लागली आणि आता काहीच नव्हती. आणि खरं म्हटलं ना त्यावेळेला काहीच थंडी नव्हती, ती माझी पहिली थंडी असल्यामुळं मलाच खूप वाटत होती. मग हळूहळू आहे ना मग ऑक्टोबर, मग नोव्हेंबर, मग डिसेंबर आणि जानेवारी, बापरे मी सांगू शकत नाही म्हणजे आणि एक तर पाणी एवढं थंडगार म्हणजे फ्रीजरचं पाणी फेल आहे त्या थंडीच्या टॅप वॉटरमध्ये. इतकं थंडगार पाणी असायचं म्हणजे भांडी धुताना हात एकदम सुन्न होऊन जायचे. आणि घर पण छोटंसं होतं ना 1 BHK, आणि ते पण रूम इतके छोटे छोटे होते, तर तिथे काही मेड वगैरे ठेवली नव्हती, मीच करायची कामं. बापरे म्हणजे म्हणजे सांगू शकत नाही, इतकी भयानक थंडी होती तेव्हाली. मग म्हणजे माझी दोन्ही मुलं आहे ना दिल्लीचेच आहेत, तर त्यांना पण तिकडचा थंडीचा अनुभव आहे. माझा काऊ तर आहे ना दिल्लीलाच पैदा पण झाला होता, म्हणजे जन्मला होता. तर
त्याला पण तेवढी काही थंडी वाजत नाही, फक्त स्वरित आणि मला आहे की आम्हा दोघांना खूप जास्त थंडी वाजते लवकरच. आणि असं सांगता सांगता पहा बरं, माझं पूर्ण डायनिंग एरियासुद्धा क्लीन झालं आहे. आणि स्पेशली जे मंदिर होतं ना, त्या मंदिरवरती इतकी भयानक धूळ होती. त्याच्यावर नाही का, मंदिर आहे ना असं प्लेन नाही आहे, वरती आहे ना मंदिरवरती पण स्टेप्स आहे, तर त्या स्टेप्समध्ये पण अशी अंदर धूळ फसलेली होती ना, त्याच्यामुळे ते मंदिर क्लीन करायला खूप वेळ लागला. आणि मला नाही का असं आता एक दिवस पूर्ण त्या मंदिरला द्यावं लागेल की मंदिर माझं पूर्ण क्लीन झालं पाहिजे. पूर्ण तिथलं मूर्ती वगैरे जे देवांची आपली ठेवलेली आहे त्यांचं वगैरे सगळं काढून, मग तिकडे कपडे वगैरे मला धुवायचे आहे तेवाले, आणि मग ते पूर्ण पुसून मला नाही का मंदिर स्वच्छ करायचं आहे. आता ते सगळं शेवट करणार, कारण नाही का आपल्याला रोज दिवे बत्ती वगैरे सगळं करून घ्यावं लागतं ना, मग मी ते खाली नाही ठेवू शकत ना तसं मंदिराला. आणि त्याच्यानंतर आहे ना मग माझी हे पूर्ण नाही का किचनकडची एरिया पण क्लीन करून घेतली होती मी. तोपर्यंत मी भांडी नाही घासली होती, कारण मला आहे ना माहिती होतं की वरतून पूर्ण धूळ आहे ना भांड्यावर लागणार, भांडे घासलेले खराब होईल, त्याच्यामुळे आहे ना मी थांबली होती. आणि इकडे ना ही जी खिडकी आहे ना छोटीशी, त्या खिडकीच्या साईडला पण इतकी धूळ होती, ते दिसत नाही पण नाही का जेव्हा आपण क्लीन करायला लागतो ना तर माहिती नाही असं वाटतं कुठून आली आहे. आणि इथे आहे ना सगळं झाडझूड केल्यावर आहे ना मी काय केलं ना, आधी पूर्ण घरातली धूळ आहे ना एकदाची झाडून आहे ना डस्टबिनमध्ये टाकून दिली, कारण आहे ना ते धूळ इकडची तिकडे मग आपण चालता फिरता आहे ना पायाला पण लागते, आपल्या हवेनं पण उडत जाते, ते परत आहे ना त्याच जागेवर जाऊन बसते जिथून आपण तिला काढली आहे, त्याच्यामुळं. आणि आहे ना आता या आठवड्यात आहे ना काव्यांची सुट्टी पण लवकर होणार आहे, म्हणजे 12:30ला ते त्याची सुट्टी होईल आणि घरी 1:15पर्यंत घरी पोहोचेल. त्याच्यामुळे ना मी जेवढ्या लवकर बाकीचे कामं होऊ शकते ते करत होती. आणि मग स्वरितची सेम टाईम राहील, नॉर्मल रेग्युलर टाईम ज्या टाईमाला येते तो, तर उलट तो उशिरा येईल, कारण ना स्कूलमध्ये आजचं आहे ना ॲन्युअल फंक्शनची आहे ना प्रॅक्टिस वगैरे सुरू आहे, आणि ॲन्युअल फंक्शन होणार आहे त्याच्यामुळे ना बाकी मोठ्या मुलांची प्रॅक्टिस वगैरे राहते, त्याच्याने आहे ना उशीर होणार आहे त्या म्हणजे बाकी मोठ्या पोरांना है ना. मेरे पास आ जाना मेरे पास. मम्माची याद आली होती, मला पण तुझी खूप याद आली. आणि मी माहिती आता येणारच होती बाहेर, माझी कौश आली, माझी शंभू बजून भूक लागली. माझी बोबली, माझी प्यारी सोनी बोबड़ी अपने आप आ गया ऊपर. टिफिन नाही खाल्ला का तू? खाल्ला नाही, टिफिन नाही खाल्ला, कारण की टिफिनचा म्हणजे टिफिन होतच लंच नाही. टाइम नाही झाला. नाही, आणि जे बिस्किट दिली होती स्नॅक्स मध्ये ते खाल्ली. आणि पराठा नाही खाल्ला. अरे यार, आज कावची लवकरच सुट्टी झाली आहे, तर काव लवकर आला. आता 1:15 झाले आहे आणि कशाचा आवाज आहे माहिती नाही, वरती कुठलं काम सुरू आहे तर त्याचा आवाज भरपूर येऊन राहिला. तर आता काव्यांना घ्यायला जातच होती मी, दाराला चाबी पण लावून ठेवली होती. याच्या आधी माहिती काऊ मैं जल्दी निकली थी घर से कि काव्यान को लेने जाऊंगी, और फिर मैंने देखा टाइम कि बहुत जल्दी हो गया है, अभी 1 भी नहीं बजा था, तो फिर वापस आ गई मैं लॉक खोल के. और अभी देखो मैं आ रही थी तो तुम आ गए. ओह शिट. तू विचार करत होतास की बस कमी येणार. हो, मला असंच वाटलं. आता बस किती वाजता येते तर काही समजलं नाही. आता बघ, आज 1:15 आली बस, तो उद्या पण नाही जमणार. उद्या 12 वाजताचा क्लास आहे. आज क्लास नव्हता म्हणून आज पटापट सगळे कामं करायला लागली होती मी. लागला बर्तन धुवून काय? बर्तन वगैरे धुवून झाले, घर साफ केलं मी. लागला का तुला बर्तन धुवून? नाही काहीच नाही लागलं मला बर्तन धुवून. नुसतं लागतेस तुला. नाही, तर नुसतं लागत राहते मला है. तर या रूमची सगळी क्लिनिंग झाली आहे. AC, पडद्याचं रॉड, म्हणजे रॉड, हे अलमारीवरचे सगळे कबर्ड्स वगैरे सगळे कपड्यांनी पुसले आहे मी. हे सगळे कबर्ड्स आहे ना जे वरचे, सगळे खोलून अंदरून पण पुसून टाकलं आहे. ड्रेसिंग टेबल दोन्ही शेल्फला मी अंदरून पुसून काढलं आहे. या अलमारीवरची सगळी धूळ पुसली आहे. हे अलमारी सगळी क्लीन केली. मग हे 2 दार जे आहे ते पण पुसून काढले. म्हणजे इन शॉर्ट हा पूर्ण माझा बेडरूम एकदम क्लीन झाला आहे आज. म्हणजे एकदम डीप क्लिनिंग केली या रूमची मी ना. जेवण करायला बसली तर भात आहे ना मी मांडला होता कुकरमध्ये, आणि पोळी खाऊन झाली माझी. आता भात घ्यायला गेली, कुकर म्हणजे गॅस बंद करून, तर भात ना शिजलेला नव्हता, भात शिजायचा होता, तर मी आता पुन्हा त्याला गॅसवर ठेवला आहे. आणि आता पुन्हा भात झाल्यावर जेवण करणार आहे मी. आणि खूप वेळ झाला, इकडे पहा.
3:30 झाले आहे आता या टायमाला. आता आहे ना काव्यांची या वीकमध्ये पूर्ण लवकर सुट्टी होणार आहे आणि स्वरित अजून यायचं आहे. त्याची बस पण उशिरा निघाली आहे. यांच्या स्कूलमध्ये आता ॲन्युअल फंक्शन सुरू होणार आहे, त्याची प्रॅक्टिस सुरू आहे. त्याच्यामुळं मुलांची सुट्टी उशिरा होत आहे, मोठ्या मुलांची, आणि लहान मुलांना लवकर सुट्टी देणार आहे. तर आता बस हे एक बेडरूम क्लीन झाली आहे. आतापर्यंत बाकी कोणतेच कामं नाही झाले. म्हणजे मी मगाशी दोन्ही गॅलऱ्या धुवून टाकल्या होत्या पाण्याने आणि मग मी आपल्या हे क्लिनिंगसाठी लागली होती. आता हॉलची सुरुवात करणार आहे जेवण झाल्यावर, आणि मग दुसरा बेडरूम, आणि मग पूर्ण माझं हे डायनिंग एरिया जो पूजाघर वगैरे आहे ते तिकडून पुसून काढणार आहे. आणि यावेळेस मला किचनची पण डीप क्लिनिंग करायची आहे. तर आता पाहते उद्या नाही जमलं तर मग परवा करणार, कारण उद्या माझी 2 क्लासेस होणार आहे आणि मला क्लासेस अटेंड करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आता इतके दिवस आहे ना गावाला असल्यामुळं मी कोणतीच क्लास अटेंड नाही केली, त्याच्यामुळे आहे ना खूप गॅप झाला आहे. तर आता मी उद्या आधी आपली क्लास अटेंड करणार आणि मग परवा होऊ शकेल तर पाहिजे मी किचनची क्लिनिंग करणार. ठीक आहे.